Today's play activity is Guess What, which comes under the category of cognitive development of preschool students. So this play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age 2 to 6 years old. The objective of this play activity is to acquire problem solving skills and to learn new words. For this, we need picture cards of single objects like elephant, fan, chair, car, vehicle, tree, etc. Now, how we have to play this activity? Sit the children in semicircle or circle, show the children picture cards and discuss the specific properties and characteristics of the objects in each picture. For example, describe the elephant as a large black animal with a trunk. After discussing all the pictures, cover the pictures or keep them face down. And now pick out one of the picture and without showing to the children, describe the picture. Children must guess the picture only with the clues you give them. Here one variation is possible. In this game, you select a class of object like food or animals and play it without pictures or objects. Start describing and giving hint about the object and let the children guess the object. For example, if it's food, then rice, it is white, and when it is cooked, it becomes soft and we eat with curry or curds or dal or bread. It is a square and we eat it with a sabzi or some jam. मुलांची आकलन क्षमता विकसित करण्यासाठी ही आजची प्ले ॲक्टिव्हिटी आहे गेस व्हॉट. आणि ह्याच्यामध्ये मुलांना वेगवेगळे पिक्चर्स दाखवायचे आहे. पिक्चर्सविषयी मुलांना माहिती सांगायची आहे आणि मग ते पिक्चर्स खाली ठेवायचे जेणेकरून ते पिक्चर कार्डवर जे ड्रॉ केलेलं असेल तो ऑब्जेक्ट दिसणार नाही. आणि मग त्याच्याविषयी मुलांना क्लूज द्यायचे की जसा एक समजा आपण मुलांना ॲनिमल्स आहेत आणि फ्रूट्स आहे, एलिफंट आहे, एखादं ॲपल आहे, एलिफंटचं पिक्चर कार्ड घेतलं आपण, फ्रूटचं पिक्चर कार्ड घेतलं, एखादं ऑब्जेक्ट जसा फॅन असेल, चेअर असेल, ट्री असेल, ह्यांचे असे वेगवेगळे पिक्चर कार्ड घेतले आणि प्रत्येक पिक्चरविषयी माहिती सांगितली की एलिफंट कसा असतो, फॅन कसा असतो. आणि मग ते सगळ्या पिक्चर्सविषयी माहिती सांगितल्यानंतर ते पिक्चर कार्ड्स खाली फ्लोअरवर ठेवले जेणेकरून ते पिक्चर दिसणार नाही. म्हणजे पिक्चर खालच्या बाजूने ठेवायचं आणि मुलांना पिक्चर दिसणार नाही. आणि त्या 4-5 पिक्चरपैकी मग मुलांना विचारायचं आहे की ते कुठलं पिक्चर आहे की ज्याच्यामध्ये खूप मोठा असा ब्लॅक कलरचा ॲनिमल आहे आणि त्याला सोंड असते, 4 पाय असतात, असं त्याचं नरेशन करून मुलांना ते म्हणजे ओळखायचं आहे. मग ह्याच्यानंतर की कुठलं पिक्चर आहे मग तुम्ही असं त्यांना प्रश्न विचारणार आणि मुलं लगेच सांगतील की तो एलिफंट आहे. असंच तुम्ही फॅनविषयी, ट्रीविषयी, चेअरविषयी किंवा ॲपलविषयी असं हे करू शकतो आपण. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की जेव्हा मुलांना असा गेम खेळायची सवय झाली म्हणजे कळला गेम, त्यानंतर तुम्ही कुठलंही पिक्चर वगैरे न घेता फक्त तुम्ही बोलून शाब्दिकरित्या मुलांना सांगायचं की चला आपण आता फूडविषयी बोलूया. मग फूड म्हणजे जसा भात असेल, मग तांदूळ कसे असतात, मग ते शिजल्यानंतर कसे मऊ होतात आणि मग आपण ते ना त्याच्यामध्ये आपण वरण टाकून किंवा भाजी वगैरे टाकून किंवा तूप टाकून आपण खात असतो. मग तो कुठला पदार्थ आहे जो व्हाईट कलरचा असतो आणि शिजल्यानंतर छान सॉफ्ट होतो. मग मुलं गेस करतील की तो वेगवेगळे सांगतील मुलं की ते चपाती आहे का किंवा राईस आहे का. मग हळूहळू मुलांना उत्तर शोधण्यामध्ये आपण मदत करायचं, उत्तर नाही सांगायचं. आणि ही अशी प्ले ॲक्टिव्हिटी आपण केव्हाही खेळू शकतो. आपण ट्रेनमध्ये प्रवास करत असेल, गाडीमध्ये बसलो असेल तर त्याही वेळेस आपण खेळू शकतो. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आपण तयार करू शकतो किंवा मुलांनाही आपण विचारू शकतो की तुला कुठल्या याच्यामधलं खेळायचं आहे. म्हणजे आता फळांविषयी विचारू की तुला ॲनिमल्सविषयी विचारू की व्हेकल्सविषयी, गाड्यांविषयी विचारू. असं कुठलंही आपण कॅटेगरी घेऊन मुलांसोबत आपण खेळू शकतो. आणि ह्याच्यामध्ये फक्त आई असेल आणि मूल असेल तरीही खेळू शकतो किंवा 4-5 मुलांचा ग्रुप असला, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्याकडे पाहुणे आलेले असेल तर त्याही वेळेस आपण हा गेम मुलांसोबत खेळू शकतो.
ह्याच्यातून मुलांची आकलन क्षमताच वाढते आणि प्रॉब्लेम सॉल्व करण्याची स्किल वाढते, त्यानंतर वोकॅबलरीसुद्धा वाढते. त्यामुळे हा गेम खूप मजेशीर आहे आणि आपण नक्की सगळेजण खेळू शकतो.